आणि शिर्डीच्या साई संस्थानने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। 25,000पेक्षा जास्त देणगी देणाऱ्या भक्ताला चांदीच्या पादुका देण्याची शिर्डी साई संस्थानने घोषणा केली आहे। बाबांना दानात आलेल्या चांदीपासून या पादुका बनवल्या जाणार आहेत। साई संस्थानकडे जवळपास 40,000 किलो चांदी शिल्लक आहे। लवकरच दान देणाऱ्या भक्ताला चांदीच्या पादुकांचा प्रसाद मिळणार आहे। जगप्रसिद्ध शिर्डीच्या साईबाबा संस्थानने हा निर्णय घेतलेला आहे। प्रशांत शर्मा माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत। प्रशांत, काय नेमका निर्णय घेतलाय आणि अनेक भक्त जे असतात ते नाव न देता किंवा गुप्तदान करतात, पण जे भक्त आपलं नाव सांगतील त्यांना हा प्रसाद मिळणार आहे का? अजित, गुप्तदान करणाऱ्यांना नाही, मात्र जे साई संस्थांकडे रितसर त्या पावती देत होतील 25,000च्या वर अशी संख्याही मोठी आहे भक्तांची दान करणाऱ्याची। आणि ह्या भक्तांना साई संस्थांकडे काही दिलं जात नव्हतं। त्यामुळे आता नवीन ट्रस्ट मंडळ जे आले त्यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आलाय की 20 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या ज्या पादुका आहेत त्या देण्यात याव्या। कारण की साई संस्थांकडे मोठ्या प्रमाणात चांदीच्या वस्तू पडून आहे की ज्या वस्तू इतर वापरात आणू शकत नाही, त्या वस्तूंना वितळून ह्या पादुका बनवण्याचा निर्णय साई संस्थांनी घेतलेला आहे आणि एक साईचा प्रसाद म्हणून भक्तांना हे देण्यात येणार आहे। हा निर्णय साई संस्थांच्या बैठकीत करण्यात आला आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।